समोर दिसू दे. कागद कुठे कुठे घेतोय तुम्ही? हा कागद कुणाला मिळालेला नाही तिकडे या. कुठे जाऊ मी आता? शिल्लक राहिलेले कागद तिकडे या. जे मला कुठलाही कागद घ्यायचे बाकीचे दोन करायचे. शिल्लक राहिलेले कागद मिळाले द्या. परदेशी एक स्पर्धक एकच कागद घेईल. तुला नाही मिळाला? कागद मिळाला सगळ्यांना. ज्यांना नाही मिळालेला त्यांनी इकडे या. गोंधळ नको. एक स्पर्धक एकच कागद घेईल. एकापेक्षा जास्त कागद मिळणार नाही. आता त्याच्यावर काय लिहायचं आहे हे जरा तुमचा आवाज बंद करून तुम्ही ऐकायचं आहे. लक्ष द्या इकडं. आपली सकाळची जी चित्रकला स्पर्धा आहे ती सकाळची चित्रकला स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर घेतली जाते आपण. आणि मुलांनी नेहमी शाळेत चित्र काढत असतात, पण आपण हे सगळं घेण्यामागचं कारण काय की प्रत्येकाने त्याच्यात सहभागी घ्यावा. चित्र येतंय तो ये आणि न येतोय तो ये. आमचा उद्देश असा आहे की सगळ्यांना त्याची आवड निर्माण व्हावी. चित्र काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आजूबाजूला सगळीकडे बघितलं जाते. निसर्गात नेमक्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि मग आपल्या डोक्यात समजते बाबा हे चित्र कसं दिसेल. म्हणजे मोठमोठे जे चित्रकार तयार झाले ते असे बारीक सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करूनच ते कागदावर उतरायचे. ते चित्र काढण्यामध्ये नेमकं काय असायचं तर आपण निसर्गाचे काय सौंदर्य बघतोय प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचं ते साठवून ठेवून पुन्हा वाटायचं बाबा ही इतकं देखणं चित्र आहे तर ते आपण साठवून कागदावर काय. रविवार हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा रविवार आहे. शाळेत आपण आनंददायी शनिवार साजरा करतो, पण रविवार हा आनंददायी होण्यासाठी आजचं जे कारण आहे ते कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. दैनिक सकाळ आणि NIE जे मुलांसाठी एक वेगळं वर्तमानपत्र आहे. दैनिक सकाळमार्फत जी चित्रकला स्पर्धा आज आपल्या इथं पार पडते. पूर्ण राज्यभर जिल्हाभर ही चित्रकला स्पर्धा तुम्हाला शालेय मुलांसाठी आयोजित केली गेलेली आहे. दैनिक सकाळमार्फत अनेक उपक्रम शालेय मुलांसाठी आयोजित केले जातात. त्या उपक्रमांच्या पैकीच एक उपक्रम म्हणजे ही चित्रकला स्पर्धा. गगनबावडा तालुक्यामध्ये तुमच्यासारख्या हुशार मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी परशुराम विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज गगनबावडाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री रंगराव गोसावी सर, या शाळेतील कला शिक्षक श्री जनार्दन देशमुख सर यांनी पुढाकार घेतला आणि दैनिक सकाळशी संपर्क साधून आपल्या शाळेत गगनबावडा तालुक्यातील ज्या शाळा आहेत त्या शाळेतील मुलांसाठी या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी त्यासाठी हे केंद्र करावं ही विनंती केली आणि त्यानुसार दैनिक सकाळनं सुद्धा ती दखल घेतली आणि आज आपल्या शाळेत ही स्पर्धा आपण आयोजित करतोय. यासाठी दैनिक सकाळचे प्रतिनिधी आदरणीय श्री सुभाष चव्हाण सर इथं आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की 2 मिनिटं त्यांनी तुमच्याशी संवाद साधावा. आज या
झालं मला नाही वेळ मिळाला घरी गेल्यावर बघणार